मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नैतिक शिक्षणाच्या अंतर्गत मनाचे श्लोक म्हणावेत असा प्रस्ताव ठाकरे गटाकडून ठेवण्यात आलाय। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव महासभेमध्ये ठेवला। दरम्यान या प्रस्तावाला मनसेने जरी पाठिंबा दिला असला तरी त्याला एमआयएमने विरोध केलेला आहे। धार्मिक शिक्षण शाळेमध्ये देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्या महानगरपालिकेच्या कितीतरी शाळा आहेत, शाळेंचे विद्यार्थी कितीतरी लाखात आहेत आणि जर अशा असतील तर त्यांच्या मनावरती आता खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्म पंथ या लहान मुलांवर संस्कार म्हणून एक जो सामाजिक हे मनाचे श्लोक फक्त हिंदूंचेच आहेत असा भाग कोणी आणू नये। हा सामाजिक संस्कार आहे आणि तो सामाजिक संस्कार हा प्रत्येकावर व्हायला पाहिजे। मनाचे श्लोक जर सक्तीचे करत असतील शाळामध्ये तर त्यात गैर काय आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही शिकलो शाळेत असताना कंपल्सरी जरी नसलं तरी आमच्या वेळेला देखील शिक्षक मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे। त्याच्या मागे उद्देश हा होता की मुलांचे उच्चार चांगले सुधारावेत, उच्चारामध्ये स्पष्टता यावी। हा त्यामागचा जर चांगला हेतू असेल तर मला वाटतं मनाचे श्लोक घेतल्याने काय बिघडणार आहे। दरम्यान एमआयएम पक्षाला मात्र मनाचे श्लोक शाळेमध्ये म्हणण्याला आक्षेप आहे। एमआयएमने या प्रकरणामध्ये वेगळी भूमिका मांडली आहे। एमआयएमचा याला नक्कीच विरोध आहे। किशोरीताई पेडणेकर यांनी जो प्रस्ताव आणलेला आहे त्याला पूर्णपणे विरोध आहे। विरोध याच्यासाठी आहे की महानगरपालिकेच्या शाळा या धर्मनिरपेक्ष शाळा आहेत आणि तिथे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचं साहित्य, आध्यात्मिक साहित्य ह्याला अनिवार्य करणे आणि सक्तीचे करणे हे लादण्यासारखं आहे। तर हे ह्याचा एमआयएमचा गटनेता म्हणून किंवा एमआयएम पक्षातर्फे आमचा पूर्णपणे याला विरोध आहे। आणि राहिली गोष्ट अशी की जर मनाच्या श्लोकांना आमचा विरोध नाहीये, पण हे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सक्तीने आणि आणावे ह्याचा या ठरावाला पूर्णपणे आमचा विरोध आहे। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक म्हणण्याचा प्रस्ताव किशोरी पेडणेकर यांनी ठेवला आणि त्याच्यामुळे तिथे वादंग तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। या संपूर्ण प्रकरणावर झालेल्या वादाच्या बाबत किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भातलं एक नवीन वक्तव्य समोर येतंय, ते पाहूया। किशोरी पेडणेकर यांनी मनाचे श्लोक शाळांमध्ये असावेत या संदर्भात जी भूमिका घेतली त्या दरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केलं की मनाच्या श्लोकाचा परिणाम बाबासाहेब आंबेडकरांवरही झाला होता। या वक्तव्यावर त्यांनी माफी मागितली। नमस्कार। ज्या मनाच्या श्लोकांमधनं चांगला सुदृढ नागरिक घडावा या उद्देशाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान याला अनेकांना असं वाटतं मी जोडलं गेलंय। कोणाची त्या माध्यमातून जर मनं दुखली असतील तर मी माफी मागते, पण माझा उद्देशच वेगळा होता की चांगला नागरिक मग तो कुठल्याही जाती पंथाचा असावा, चांगला घडावा आणि आमचं जे संविधान आहे देशाचं त्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार हे नागरिक चांगला घडल्यानंतरच त्याला जास्त प्रमाणे कळेल अशा उद्देशाने वापरलं आहे। पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते। पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही।